नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, को-फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण बघणार आहोत तो विषय म्हणजे मल्टीग्रेन आटा, म्हणजेच विविध धान्य एकत्र करून खावीत का खाऊ नयेत याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मल्टीग्रेन आटा म्हणजेच वेगवेगळी धान्ये एकत्र करून त्याचे पीठ तयार करून ते वापरणे, जेणेकरून प्रत्येकातील न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतील. पण हे असे करणे खरंच योग्य आहे का? मग जर करायचे असतील तर कुठली धान्य एकत्र करावी, कुठली करू नयेत, याविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. आपण आज बघणार आहोत ते म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने खरंच मल्टीग्रेन आटा आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य आहे. आयुर्वेदामध्ये आहाराचे वर्णन एकदम डिटेल आलेले आहे. प्रत्येक धान्याचे गुणधर्म, त्याचे शरीरावर होणारे परिणाम, त्याची खायची पद्धत या सगळ्याविषयी विस्तृत वर्णन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आहे. आयुर्वेदामध्ये आहाराचे वर्गीकरण शुकधान्य वर्ग आणि शिंबी धान्य वर्ग अशा दोन वर्गांमध्ये केलेले आहे. यापैकी शुकधान्य वर्गामध्ये गहू, बाजरी, ज्वारी असे ग्रेन्स येतात, तर शिंबी धान्य वर्गामध्ये कडक आवरण असलेल्या गोष्टी जसे हरभरा, शेंगदाणे अशा गोष्टींचा प्रकार येतो. या सर्वांविषयी वर्णन करताना कुठेही ही धान्ये एकत्र करून खावी असा उल्लेख नाही आहे, कारण या प्रत्येकाला स्पेसिफिकली त्यांच्या प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहारशास्त्राचे जे काय ज्ञान आहे ते खूप सूक्ष्म गोष्टींचा विचार करून केलेले आहे. यामध्ये आपण खात असलेले मोस्ट ऑफ द पदार्थ हे शुकधान्य वर्ग आणि शिंबी धान्य वर्ग यांचे कॉम्बिनेशन असते. जसे वरण भात किंवा मुगाची खिचडी किंवा डाळ ढोकळी किंवा आपण खातो ते वरण फळ, हे सगळे वर्ग शुकधान्य आणि शिंबी धान्य यांचे कॉम्बिनेशन असते. आता प्रश्न येतो ते म्हणजे मल्टीग्रेनमध्ये जी धान्य एकत्र करतात जसे गहू, बाजरी, नाचणी, ज्वारी ही सर्व धान्ये एकत्र करावी का करू नये. तर याच्या उत्तराकरता आपल्याला पहिले त्याचे गुणधर्म माहिती असणं गरजेचे आहे. जसे गहू हा पचायला जड असतो तर ज्वारी ही पचायला हलकी असते. बाजरी ही स्वभावाने उष्ण असते तर आपण जर गहू बघितले तर ते स्वभावाने थंड असतात. मग आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कराव्यात का? याचे उत्तर नक्कीच नाही असे आहे. आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र करतो तेव्हा या प्रत्येक गोष्टीकरता लागणारा पाचक स्त्राव हा वेगवेगळा असतो. गहू किंवा नाचणी करता जर पाचक स्त्राव जास्त प्रमाणात स्त्रवायला लागला तर तो ज्वारी करता उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे या सगळ्यामुळे आपल्या पचनशक्तीवर अतिरिक्त ताण आलेला दिसून येतो. यामुळे अशी धान्ये एकत्र करून खाणे हे पचनशक्तीच्या दृष्टीने घातक ठरू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याचे पीठ करून खातो. कुठलीही गोष्ट तुम्ही जितकी बारीक कराल तितकी त्यातले न्यूट्रिएंट्स कमी होतात. त्यामुळे अशा प्रकारची धान्ये एकत्र करून त्याचे पीठ बनवून खाणे हे पौष्टिकतेच्या दृष्टीनेही थोडंसं निकृष्टच दर्जाचं होतं. कधीतरी फॉर अ चेंज म्हणून तुम्ही मल्टीग्रेन आटा नक्कीच खाऊ शकता, पण रोजच्या रोज हे खाणे मात्र तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे घातक ठरू शकते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक धान्याविषयी म्हणजेच गहू, बाजरी, नाचणी यांविषयी डिटेल माहिती घेऊयात. त्यांचे गुणधर्म तसेच त्याच्यापैकी तुम्हाला काय सूट होऊ शकेल याविषयी डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, जर तुम्हाला मल्टीग्रेन आटा याविषयी अजून काही शंका असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.